माझा जीव परमेश्वराला थोर मानतो, सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. हे मरियेचे उद्गार संपूर्ण विश्वभर आज आठविले जातात. आज ख्रिस्त सभा मरियेच्या स्वर्गनयनाचा सोहळा साजरा करत आहे. परंतु स्वर्गनयन आणि स्वर्गरोहण ह्याच्यातील अंतर, ह्याच्यातील फरक काही जणांना समजत नाही. स्वर्गरोहण म्हणजेच पुनरुत्थानानंतर येशू आपल्या सामर्थ्याने स्वर्गात चढला, तर स्वर्गनयन म्हणजे आपला जीवनक्रम ह्या भूतलावर पूर्ण करून मरियेला तदनंतर स्वर्गात घेण्यात आलं. पौरात्य आणि ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये हा स्वर्गनयनाचा सोहळा डॉर्मिशन फीस्ट म्हणून वर्षानुवर्षे साजरा केला जात आहे. परंतु रोमन कॅथलिक चर्चमध्ये 1 नोव्हेंबर 1950 रोजी पोप पायस 12 यांनी मरियेच्या स्वर्गनयनाचा डॉग्मा दिला आणि तदनंतर नित्य नियमाने हा सोहळा साजरा केला जात आहे. हा सोहळा माझ्यासाठी काय दर्शवितो? पोप बेनेडिक्ट 16 म्हणतात की हा स्वर्गनयनाचा सोहळा आपल्यासाठी आनंद आणि आशेचे एक रहस्य आहे. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 14:2 सांगते की माझ्या पित्याच्या घरामध्ये भरपूर अशा जागा आहेत, त्या मी तयार करावयास जातो आणि त्या तयार केल्यानंतर मी येईन आणि तुम्हास तेथे घेऊन जाईन. आणि तेच मरियेच्या जीवनामध्ये झालं. तिचा जीवनक्रम पूर्ण झाल्यानंतर देवदूत येऊन मरियेला शरीर आणि आत्म्याने स्वर्गराज्यात घेऊन गेले. त्याचबरोबर हा सोहळा आपणाला सार्वकालिक जीवनाची आठवण करून देत आहे. ह्या भूतलावरील आपलं जीवन काही क्षणांचं आहे, काही दिवसांचं आहे, काही वर्षांचं आहे. तदनंतर जे आपलं जीवन आहे ते सार्वकालिक जीवन आहे आणि तेच जगण्यासाठी हा सोहळा आपल्याला आठवण करून देत आहे. आपल्याला आपल्या पित्याच्या घरामध्ये, स्वर्गीय पित्याच्या घरामध्ये भरपूर अशा जागा आहेत, परंतु आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये त्या स्वर्गीय पित्यासाठी, त्या पुत्रासाठी, त्या पवित्र आत्म्यासाठी जागा आहेत का? हे जीवन संपल्यानंतर आपण सार्वकालिक जीवन जगण्यासाठी आपल्या पित्याबरोबर जाणार आहोत. माझी तयारी कशी आहे हे हा सोहळा आपल्याला आठवण करून देत आहे. त्याचबरोबर मरिया माता ही आपली माता आहे. ती फक्त स्वर्गात नाही तर ती आपल्या बरोबर आहे, नेहमीच आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. हे हा सोहळा आपणास आठवण करून देत आहे. त्याचबरोबर मरियेच्या स्वर्गनयनाच्या सोहळ्याबरोबरच आज आपण आपल्या भारत मातेचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. जॉन एफ केनेडी म्हणतात की माझ्या देशाने माझ्यासाठी काय करावं हा प्रश्न विचारू नका, तर मी माझ्या देशासाठी काय करू शकतो असा प्रश्न विचारा. देशासाठी काहीतरी करण्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही. जेथे आहोत तेथे राहून आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो. प्रेमाने, माणुसकीने, चांगुलपणानं जीवन जगून, इतरांना माणुसकी दाखवून, एक चांगलं ख्रिस्ती बनवून आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो. ज्याप्रमाणे आपण हा आध्यात्मिक सोहळा साजरा करत आहोत त्याप्रमाणे आपण आपल्या भारत देशासाठी देखील प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्या देशातील सर्व अडीअडचणी, संकट दूर होतील आणि आपणाला चांगलं करण्यासाठी, प्रामाणिकपणे जीवन जगण्यासाठी आपणाला कृपा शक्ती मिळेल. त्याचबरोबर एक ख्रिस्ती म्हणून आपण मरियेची, आपल्या आईची मध्यस्थी मागूया आणि आपल्या पित्याकडे जाण्यासाठी, जे सार्वकालिक जीवन आहे ते मिळवण्यासाठी आपण प्रार्थना करूया, जेणेकरून हे लहानसं भूतलावरील जीवन पूर्ण करून त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण तयार असू शकू, सज्ज असू शकू आणि आपण आपल्या पित्याच्या घरामध्ये राहू शकू. कारण पित्याच्या घरात जागा आहे. आपण आपल्या घरामध्ये पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्याला जागा देऊया आणि त्यासाठी मरियेला, आपल्या आईला आपल्यासाठी विनवणी, मध्यस्थी करण्यासाठी प्रार्थूया.